कोणाची पाथरी कोणाची पाथरी हे कायले बोंबलून राहिला म्हणा वावर वारात तिकडून. चल बरं पाहून येऊ. काऊन जी काय झालं? कोण बोंबलून राहिले तुम्ही? हा काय बोंबलून राहिला म्हणून राहिला बे पोट्ट्या. हा हे पातकून अशी असली कोणाची हे पाच सांगा बरं. दोघाची होय. काऊन काय झालं काका? कोण घेऊन आलो बे तुम्हाला? कोण कुत्र मागं लागलं अशी याचून राहिले तुम्ही? चांगली अस ना बे तुमची खांदाडी बी आहे. कांदाडी की कुठं आहे तुमची? जेवण करून राहिलो होतं ना आम्ही सगळे. तुम्हीच बोलावलं कोणाची वय वय का होत असे असलं तसे असलं राहून राहिले मागं. उद्यापासून येईनच नाही तुमच्या वावरात. एवढं चांगलं असलं तरी मागं लागून राहिले. आता त्या झाडाचे बोंड तोडू का हिरवेवाले पण काही बोलतात. हो बुट्ट्या जास्त नको बोलू रे. चल जा जेवायला जा. पाय ना मग आई हे काय बोलून राहिले तर. हो जा म्हटलं ना तू. मी पाहतो यायले. जाय तू. तुम्ही दोघं जेवण करून घ्या. काही लेकराच्या मागं लागून राहिले. चांगलंच तर याचून राहिले ते. तुम्हीच पाहण्याची मग तुम्हीच पाहण्या कसं याचून राहिलेत हे तर. चांगलेच याचून राहिले ते. आणि त्याचे पहिलाच दिवस होई ना. त्याच्या मानानं बरंच येतात आहे ते. काही पण नको लावू त्याच्या मागं. लहान नाही ते लेकरं. मोठे आहे ते. लग्नाच्या वयचे आहे. त्याला बोलून राहिले तुम्ही. जा तुम्ही. मी कोणालाच काही नाही म्हणत. जा जेवण करा आणि याचा कापूस रपरपट टाइमपास नको लावू इथं. जा आता. स्वतःच टाइमपास करून राहिली तर ना आम्हाला म्हणून राहिले तर. चाललो आम्ही. या नमस्कार. येतानी कोणता त्रास गिस्त नाही झाला ना? नमस्कार नमस्कार. नाही नाही त्रास कायले होयन. येणं जाणंच राहते आपलं. आपल्याला नाही होत त्रास. या बसा ना बसा. या लवकर पोहे घे चहा घे घेऊन या बरं. हो हो आलोच. चाय नाश्ता बिस्ता मस्त बनवला होता बा. कोण बनवला होता ते चाय की नाश्ता? ते माझ्या दुसऱ्या पोरीनं बनवलं होतं. लक्ष्मीनं बनवलं होतं ते. मस्त बनवला होता तिनं. काऊन तुमच्या ह्या पोरीला नाही बनवता येत काय? नाही तसं नाही. आमची हे पोरगी तर दिवसभर काम करत राहते. घरचे सगळे काम करते. मोबाईल जास्त नाही वापरत. काहीच नाही. स्वयंपाक पण एक नंबर करते. सर्व गुण संपन्न आहे ते पोरगी आमची. हो का? चांगलं आहे ना. तसंच पाहिजे. बाबू दिनेश तुला काही विचारायचं असेल तर विचार ना पोरीले. तुम्हाला कोणतं जास्त आवडते पदार्थ खायला घे? मला काही पण आवडत. त्यासोबत लग्नच नाही करत तर तुला सांगेनच काय मी. काय म्हटले जी तुम्ही? मी मटण आवडते. मटणची तंगडी आवडते खाली चांगलं. पोरगी होय का होय रे बाहे? हो का मस्त आहे ना. मग मला पण आवडते. आणि भाकरी घी बनवता येते का ग? मग तुला गोल गोल भाकरी होते का तुझ्या हातच्या? भाकरी गोल नाही पण तुमचं डोकं नक्की गोल दिसून राहिलं. तोळाच्या फिगरीतच आहे. हिचं काही खरं नाही. हिला चुप बसवा लागल. तुमची पोरगी तर मस्त बोलते. बिलकुल माझ्या सारखीच आहे ते. तुमच्या दुसऱ्या पोरीचं नाव लक्ष्मी आहे ना? हो तिचं नाव लक्ष्मी आहे. काऊन? नाही मस्त नाव आहे म्हटलं तिचं. शांत मुलगी दिसून राहिली तुमची हे वाली. तुमच्या पोरीनं चहा घी मस्त बनवला होता बा. आपल्याला चहाच पाहिजे पहिले प्याले. आणि चहा तुमच्या पोरीने एक नंबर बनवला होता. हेच बनन आमच्या दिनाची बायको. तुम्हीच करणार तुमच्या पोट्ट्यासोबत लग्न. मी कायले करू? काय म्हणलो पोरी? काही नाही धन्यवाद म्हटलं तुम्हाला. तुम्हीच करून राहिले ना. इच्छेने लग्न पहिले दिन्याची आणि चमेलीचं तर पक्क होऊ द्या. कसं मग दिन्या? आवडली का पोरगी गेली तुले? तुम्ही म्हणसान तसं आई. मी तुमच्या पलीकडे गेलो का कधी? पाय कसं लाजून राहिलं माझ्या पोरग. आम्हाला तर पोरगी आवडली बा. पसंत आहे तुमची पोरगी. तुमचं सांगा. पोरीला विचारून घ्या मग. ह्या पोरीले जर म्हटलं ना तर हे पुट्टी इथंच तमाशा करून टाकन. हिला पाठवा लागन घरात तिकडं. लक्ष्मी बेटा जा. चमेला घेऊन अंदर जा तू आता. आम्ही बोलते इकडं थोडंसं. हो गाई ठीक आहे ना. पोरग तसं कोणतं काम करते?
काका मी जॉब करतो, मला 50,000 रुपये पेमेंट आहे आणि वरचे वेगळे भेटते मला. हो का, हो का, मस्त आहे ना बाबू काम मग. हे आम्हाला पण पोरग पसंत आहे. हुंड्याचं काही बोलून घ्या मग. नाही नाही भाऊ, आम्ही हुंड्या गिंड्याचा सक्त खिलाफ आहे. आम्ही हुंडा घेत पण नाही आणि देत पण नाही. आम्हाला फक्त तुमची पोरगी द्या. बाकी आम्हाला तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे. आम्हाला ही पद्धत पटतच नाही. लयच मॅट बाई आहे ये. देत होते तर देऊ दिले असते ना. जाऊ दे, आता जर मी म्हणलं ना स्वतःहून तर भीक मागे समजून मला. वा वा, खूप चांगले विचार आहे तुमची बाई. खूप खुश नसीब आहे आमची पोरगी तुमच्या घरी येत आहे सून म्हणून. तर बरं, तुम्ही कधी येणार मग घर पाहिले आमचं? 2-3 दिवसात येतोच ना. याच्या अगोदरल्या दिवशीच सांगून देईन तुम्हाला येते बा म्हणून. बरं बरं ठीक आहे ना, निघतो भाऊ आम्ही. जेव्हा घर पाहिले असेल ना तेव्हाच साक्षगंधाची तारीख काढून घेऊ. हो हो हो, जमते ना. बरं मग निघतो आम्ही. लक्ष्मी बेटा, चमेलीला घेऊन ये, पाया गी लागाले. हो बाबा.